नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी जे नौखे वकील आहेत, ज्युनियर ॲडव्होकेट्स आहेत, त्यांना केंद्र सरकारनं तामिळनाडूच्या धर्तीवर सर्वत्र स्टायपंड देण्याची व्यवस्था करावी अशा आशयाचं एक खाजगी विधेयक मांडले. या विधेयकात त्यांनी सर्व ज्युनियर वकील मंडळी ही अगदी अल्प उत्पन्न किंवा याच्यातून वकिलीचं शिक्षण घेऊन कोर्टात वकिली व्यवसाय करतात. अनेकांना लागलीच त्यांना त्यांच्या गरजा भागवी नाही होत किंवा त्यांचं उदरनिर्वाह व्हावा असं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळं मग अनेक ज्युनियर वकील त्यातून काही आपल्याला हे होत नाही, हे लक्षात येतात. हा व्यवसाय सोडून इतर काही जगण्यासाठीचं साधन आपल्याला जमू शकतं का हे बघत असतात. त्यामुळं त्या वकिलांना स्टायपंड द्यावा. सध्या देशातील तामिळनाडू या राज्यात ज्युनियर वकिलांना स्टायपंड तेथील राज्य सरकार देत आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण देशातील ज्युनियर वकिलांना स्टायपंड देण्याची व्यवस्था करण्याच्या मागणीचं हे खाजगी विधेयक खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी संसदेच्या पटलावर ठेवलेलं. त्यावर मग हे विधेयक पटलावर घ्यायचं की नाही आणि त्यावर चर्चा करायची की नाही याबद्दल पीठासीन अधिकाऱ्यांनी मतदान घेतलं आणि याला बहुतांश सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आता या खाजगी विधेयकावर चर्चा होईल आणि ते मान्य करायचं की नाही याबाबत पण तिथं होणार आहे. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या या विधेयकात सर्व ज्युनियर वकिलांना स्टायपंड द्यावा, त्यासाठी स्वतंत्र निधी उभा करावा आणि त्या ज्युनियर वकिलांना योग्य असेल त्यांचा उदरनिर्वाह होईल अशा प्रकारे भत्ता द्यावा अशी मागणी केलेली आहे. आता यावर सभागृहात कधी चर्चा सुरू होते आणि हे विधेयक संमत होतं की नाही हे लवकरच आपल्याला कळणार आहे. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ज्युनियर वकिलांचा प्रश्न सभागृहात मांडल्यामुळे राज्यातील बहुतांशी ज्युनियर वकिलांनी त्यांचे आभार मानले असते. या विधेयकाचा पाठपुरावा करावा अशी त्यांची मागणी आहे. काल महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या धाराशिव येथील परिमंडल 3 कार्यालयात धाराशिवच्या लाचलुचपत विभागानं छापा मारला आणि तिथं 3 कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे. यात वीज मंडळाच्या HRA याच्यातील एक प्रमुख आणि 2 सिनियर क्लर्क आहेत. बारकूर आणि इतर दोघे या प्रकरणात NCBनं ताब्यात घेतलेले असून त्यांच्या विरोधात धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही रंगेहात पकडून लाचलुचपत विभागानं त्यांना शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. एका कर्मचाऱ्याला त्याला हवे सोयीस्कर अशा जागी त्याची बदली करून द्यावी अशी त्याची मागणी होती. त्या कर्मचाऱ्यानं
ला मग या तिघांनी बोलावून घेतलं आणि तुला हवं ते ठिकाण मिळवायचं असेल तर त्यासाठी आम्हाला लाच दे अशी मागणी केली होती. सदर बदली करून ज्याला हवी होती त्या कर्मचाऱ्यांनी मग थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं कार्यालय गाठलं आणि तिथं आपली तक्रार नोंदवली. त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 10 डिसेंबर रोजी वीज मंडळाच्या कार्यालयात छापा घालून त्या तिन्ही कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडला आहे. आता या संदर्भात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. महसूल विभाग हा कायम चर्चेत असतो आणि तुळजापूर तहसील मध्ये जे काही 2-3 दिवसापासून घडतंय त्यामुळं तर त्या चर्चेला जास्तच उधाण आलं आहे. तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे आणि तुळजापूर तालुक्यातील आरळी खुर्द महसूल मंडळाचा मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल या दोघात जे काही 2-3 दिवसात घटना घडल्या आहेत त्यामुळं सामान्य माणसाला तर हे काय चाललंय असाच प्रश्न पडला आहे. तर दिनेश बहिरमल याच्याकडे एका बँकेचं क्रेडिट कार्ड, त्या क्रेडिट कार्डवर त्यांनी जवळपास 2 लाखाचं आगाऊ रक्कम उचलली आणि मग त्या बँकेला त्यानं आपले अधिकारी म्हणून तो क्रमांक द्यावा लागतो, अधिकारी म्हणून अरविंद बोळंगे यांचा नंबर दिलेला होता. क्रेडिट कार्डवर 2 लाख रुपये जादा असे उचलल्यामुळे मग बँकेनं सतत ते पैसे भरावे असा तगादा आला होता. त्याला बहिरमलनं ताकास्तूर लागू दिला नाही. त्यामुळं मग बँकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट तहसीलदार अरविंद बोळंगे यांना सतत फोन करण्यास प्रारंभ केला आणि नगरपंचायत निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या अरविंद बोळंगे यांना त्याचा त्रास झाला. त्यामुळं मग तहसीलदारांनी दिनेश बहिरमलला बोलावून घेऊन तुझं काय आहे ते मिटव असं सांगितलं. मात्र हे तहसीलदारांनी का आपल्याला हे केलंय असं मनात राग घेऊन दिनेश बहिरमलनं गेल्या मंगळवारी आनंदनगर पोलीस स्टेशन मध्ये तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या विरोधात आपणास शिवीगाळ केली, अपमानास्पद वागणूक दिली आणि पैशाची मागणी करतात अशा फिर्याद दाखल केली होती. ही फिर्याद दाखल करून दिनेश बहिरमल थांबलेले. मग त्यानं तहसीलदार अरविंद बोळंगे यांची तुळजापुरातील घर गाठले आणि दिनेश बहिरमल बरोबर त्याचे वकील ॲडव्होकेट बोडके हे होते आणि त्यांनी दिनेश बहिरमल याने तहसीलदार बोळंगे यांना मी बीडचा आहे त्यामुळे काय ते ठरवा, एकतर हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्ही मला 20 लाख द्या आणि माफीनामा द्या. त्याचबरोबर त्यानं तिथं ढोकी येथील एका इसमाचं बँक खातंही दिलं आणि या बँक खात्यात पैसे तुम्ही भरा असंही तहसीलदारांना सांगितलं होतं. त्यामुळे तहसीलदार चक्रावूनच केले आणि त्यांनीही मग दिनेश बहिरमल, त्याचे वकील ॲडव्होकेट बोडके आणि ज्याचं त्यांनी बँक खातं दिलं होतं या तिघांविरोधात तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. धमकावणे, खंडणी मागणी या कलमांतर्गत त्यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी
दिनेश भैरमर, ॲडव्होकेट बोडके आणि बँक खातं ज्याचं बँक खातं क्रमांक त्यांना देण्यात आला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास तुळजापूर पोलीस स्टेशनचे फौजदार करत आहे. एकंदरीत हे सामान्य जनतेला न कळणारच असं प्रकरण आहे. तसे मंडलाधिकारी आणि तहसीलदाराचे लागेबांधे असतातच आणि त्यातूनच हे घडलेलं असावं असं दिसतंय. आता आपण इथंच थांबू. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.